रडू नकोस, शांत हो. ताई, आपली आई म्हणते तसं जर ह्या जगात देव असेल ना, तर तो आनंदीची नक्की काळजी घेईल. तिला नक्की त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून बाहेर काढेल. हं? ताई, नको ना काळजी करूस. फक्त आजची रात्र धीर धर. आपण उद्या सकाळी ठरवू काय करायचंय ते. पण आता शांत हो. दादा, हा मॅडम, काय पाहिजे? मला आनंदींना भेटायचं होतं. आत्ता? हो, आत्ता. तुम्ही कोण? मी आनंदींची आई. आनंदीची आई? अहो काय पण काय बोलता? नाही नाही नाही, तुम्हाला आज जाता येणार नाही. निघा इथून. हो, असं नका करू.
प्लीज मला भेटायचं हो त्यांना आणि त्यांनाही मला भेटायचं आहे. प्लीज मला सोडा. अहो मॅडम, आता वाजले किती बघा, निघा इथून तुम्ही. अहो नाही, प्लीज असं नका करू. प्लीज मला जाऊ दे आतमध्ये. अहो नाही भेटता येणार तुम्हाला. बरं एक काम करा, हा एवढा डबा द्याल त्यांना नाही प्लीज. नाही, डब्बा वगैरे नाही. हा तुमचा डब्बा आणि तुम्ही निघा इथून. अहो असं काय करता? नाही मॅडम, निघा. अहो कोणी बघितलं तर माझी नोकरी जाईल. अहो असं कसं? मला जाऊ दे. अहो असं नका करू. अहो प्लीज मला मॅडम, भेटू दे. अहो का नाही Please. ऐकत तुम्ही? अहो ऐका ऐका ऐका. बरं बरं बरं, ऐका ऐका. एक काम करा, द्या तो डब्बा माझ्याकडे. देतो मी, द्या. हा. निघा तुम्ही. नक्की द्याल ना तुम्ही डबा? हो मॅडम, आपण तुम्ही निघा इथून. काय वैता काय. काय माणसं असतात ना. हे काय, नाही नाही, पोहोचलोय रे, जस्ट आलो इकडे. हा, येस सर. इंटरव्ह्यू साठी आलोय. ओके. मी तुमची अपॉइंटमेंट चेक करते. प्लीज. हा नाही रे, आमच्या बाबांनी पाठवलं म्हणून आलोय मी इकडे. तुला सांगू, एक नंबर भंगार कंपनी आहे रे ही. हा नाहीतर काय, पण आमच्या बाबांसमोर आमचं काही चालत नाही ना, म्हणून यावं लागलं इथे. नाहीतर अशा फडतूस कंपनीत मी कशाला येणार आहे, नाही का. हा. आणि तुला एक सांगू का, इथला बॉस आहे ना, तो स्वतःला अतिशहाणा समजतो म्हणतात. हा अरे खरंच सांगतो, मी फक्त घरी बोर होतो. ओ ओ ओ ओ काय करताय? ओ सोडा. ओ ओ काय, ओ का पकडलंय मला? सोडा. ओ काय आहे हे? बॉस बद्दल असं बोलायची तुझी हिंमत कशी झाली? काही माहित तरी आहे का तुला त्यांच्याबद्दल? इंटरव्ह्यू साठी आलायस ना? हा. तुला इंटरव्ह्यू द्यायचा आणि निघायचं. हो मॅडम, कितीची वेळ दिली यांना? आज कोणालाच बोलवलं नाहीये. आज नव्हतं बोलवलं का? ठीक आहे मग निघतो मी, त्यात काय. हा हॅलो, तुला करतो मी नंतर फोन. हा कमाल आहे, ह्या जयंतला त्याच्या ऑफिसमध्ये खूपच रिस्पेक्ट आहे. ह्याला जरा काही बोललो तर वस्कन अंगावर आले ते लोक. हो सर. हे काय, निघालोय मी. माझी फाईल. थँक्यू. आई बाबा आले तेव्हा सगळं इतकं परफेक्ट होतं म्हणून मला पुन्हा पाठवलं. आणि मी गुपचूप येऊन सुद्धा सगळं तितकंच परफेक्ट आहे. म्हणजे हा माणूस खरंच चांगला वाटतोय. नमस्कार. तुम्ही या जेजीसी कंपनीत काम करता काय? कोणाची कंपनी आहे? पगार बिगार मिळतो काय? बरी आहे का कंपनी? जेजीसी कंपनी हा. जयंत ग्रुप ऑफ कंपनीची ब्रांच आहे ही. अच्छा. एकदम चांगली कंपनी आहे आणि वर्कर लोकांना तर एकदम घरच्यासारखं मानतात. पगार चांगला देतातच आणि वेळेत देतात. वेळेत देतात. सुट्ट्या नसतील ना मिळत? सुट्ट्या मिळतात? हो तर सणावाराला तर मिळतातच. पण कोणी आजारी पडला तर भर पगारी सुट्टी देते कंपनी. दवाखान्याचा औषधाचा संपूर्ण खर्च कंपनी करते. आमचे साहेब म्हणजे देव माणूस आहे, देव माणूस. म्हणजे परफेक्ट एलिजिबल बॅचलर आहे. काय नाही. चहा घ्या. चहा. वा जयंत, वा. आता फुल कॉन्फिडन्सने मी माझ्या बहिणीचा हात तुझ्या हातात देऊ शकतो. वा.
नमस्कार सर, नमस्कार. मला इथल्या संचालकांना भेटायचं आहे. सर व आहेत ना आतमध्ये आहेत. या या सर. जयंत खूप चांगला मुलगा आहे. इथं असताना कधी कोणाशी भांडला नाही, मारामारी नाही, एकदम समजूतदार आणि शांत. अभ्यासात कायम पुढे बरं का. पण बिचाऱ्याचं नशीबच असं की त्याच्या लहानपणीच त्याचे आईवडील गेले. पण त्याबद्दल रडत बसावं असा त्याचा स्वभाव नाही बरं. त्यातून मार्ग काढत केवढी प्रगती केली त्यांनी आणि स्वतःच्या पायावर उभं राहिला. आणि आता आता इतरांनाही खूप मदत करत असतो. तो आमच्या आश्रमात लहानाचा मोठा झाला, ही आमच्यासाठीच केवढी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. सर, तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. निघू. धन्यवाद. विणा, हाय. दूध गरम आहे सावकाश. आई आई, अरे हळूहळू बा. हे तुझा नको रे चहा. आई आई, अगं मी त्या जयंतची कंपनी बघून आलोय. अरे, एवढी मोठी कंपनी आहे ना त्याची. मी खरंच सांगतो, एवढ्या लहान वयात जर त्यांनी एवढी मोठी कंपनी उभी केली असेल ना, तर खरंच मानलं पाहिजे त्यांना. आई तुला सांगू, त्याच्या ऑफिसमध्ये ना सगळेजण त्याचा रिस्पेक्ट करतात. त्याच्याबद्दल कोणीच चुकीचं ऐकून घेत नाही. आई, मला असं वाटतं जान्हवीसाठी आपण त्याचा विचार केलाच पाहिजे. माझ्याकडून तरी ग्रीन सिग्नल आहे. हा, माझ्याकडून पण ग्रीन सिग्नल आहे. मी चौकशी केली आहे त्याची आणि माझा अंदाज एकदम परफेक्ट आहे. जान्हवीसाठी तो करेक्ट मुलगा आहे. आई, त्याचे बॉडीगार्ड्स आहे ना, त्याच्याबद्दल अजिबात चुकीचं ऐकून घेत नाही. जर त्याच्याबद्दल कोणी काही बोललं तर तिथेच त्याचा समाचार घेतात. हा, म्हणजे बघ किती चांगला असेल ना तो. तुम्ही नीट चौकशी केली आहे ना नक्की? हो. तिच्या मनातल्या शंकेच्या पाली कधी चुकचुकाच्या थांबणार आहेत काय माहित. अगं हे दोघे प्रत्यक्ष जाऊन त्याची चौकशी करून आले ना, तरी तुझा विश्वास बसत नाही? तसं नाही सासूबाई. आई, बाबा पण गेलेत ना त्यांची चौकशी करायला? हो. मला काय वाटतंय ना, बाबांना येऊ देत. त्यांचं काय मत आहे ते आपण ऐकूया आणि मगच निर्णय घेऊया. अगदी बरोबर. मी काय म्हणते, तुम्ही सगळे इतका विचार का करताय? हा, आय मीन, जयंत स्वतःहून आपल्या घरी आला होता, तरी पण तुम्ही शुअर नाही आहात? बरं, तुम्हाला शुअरिटी हवीच असेल ना, तर मग आपण पुन्हा त्याला आपल्या घरी बोलवू. इट्स नॉट अ बिग डील. अहो, अरे बरं झालं सगळे इकडे जात ते. लक्ष्मी, ज्या अनाथ आश्रमात जयंत लहानाचा मोठा झाला ना, तिकडे मी जाऊन आलो. तिकडच्या संचालकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि ते सांगत होते की फार गुणी मुलगा आहे आणि इतका हुशार आहे. म्हणजे लहानपणापासूनच खूप हुशार आहे तो. आणि हे जे काही मिळवलंय ना, ते त्यानं स्वबळावर मिळवलेलं आहे. आणि इतका पैसा आहे, इतका श्रीमंत आहे तो, पण त्यानं माणुसकी सोडली नाहीये. अगं खूप कौतुक करत होते ते त्याचं. अहो, जे तुम्ही सांगताय ना, हरीश आणि संतोष पण अगदी तेच सांगतायत. हो ना. लक्ष्मी, आता तू सांग तुझं काय म्हणणं आहे. जर तू होकार दिलास ना, तरच आपण पुढे जाऊ. अहो, असं काय करताय? आता तुम्हा तिघांचंही एकच मत पडतंय, मग मी कशाला हरकत घेईन? मुलगा चांगला असेल तर आपल्याला आणखीन काय हवंय? सासूबाई, आपण जयंतरावांना घरी बोलवूया, म्हणजे लग्नाची बोलणी करता येईल. जानू, ए जानू, अगं लवकर बाहेर ये. जानू. काय ग आजी, किती ओरडतीयस? तुझा आवाज आहे की लाऊडस्पीकर? हे बघ, आता मी काय सांगते ते नीट ऐक. तो जयंत आला होता ना आपल्या घरी तुला मागणी घालायला, तो आपल्या घरातल्या सगळ्यांना आवडलाय. आता तू सांग, तुला कसा वाटला तो मुलगा?
जानू, आम्हाला सगळ्यांना तो मुलगा चांगला वाटतोय, पण जर तो तुलाही आवडला असेल तरच आपण पुढची बोलणी करूया. बाबा, मी आत्ताच काही नाही सांगू शकत. मला या विषयावर विचार करायला थोडा वेळ हवा आहे. जानू, आत्ताच त्या सगळ्या तू त्या मुलाची चौकशी करायला वेळ घेतलास ना, मग आता तसाच वेळ मला हवा आहे. प्लीज. अगं जानू ऐक. लक्ष्मी, अहो जानूचं म्हणणं अगदी बरोबर आहे. अहो पण अगं, तिला विचार करायला थोडा वेळ हवा आहे आणि मला वाटतं आपण तो तिला द्यायला पाहिजे. ए ए ए माझा फोन आहे ना तो, दे इकडे. माझी रिंगटोन माहित नाही का तुला? हो भावा, मला माहिती आहे, तुलाच देत होतो. विश्वा, काय झालंय काय तुला? असं भंडळल्यासारखं का वागतोय? अरे त्याचं कारण सिंपल आहे. त्याला सगळीकडे फक्त एकच दिसतंय, जानू जानू जानू. तुला हानू हानू हानू. विश्वा, तू पण ना यार, उद्या कॉलेजला जाशील तेव्हा तिला डायरेक्ट विचार ना, जानू तुझं काय ठरलंय? म्हणजे हो नाही जे काही असेल ते सांगेल ना ती. हे असं फोन मध्ये पाहून काय होणार आहे? हा, तुला म्हणायला काय जातंय? इथे यार माझं डोकं आउट झालंय विचार करून, ती हो म्हणेल की नाही म्हणेल. किती वाटते यार, बोर्डाच्या पेपरला वाटायची ना तशी भीती वाटते. विश्वा, अरे भीती वाटून काय होणार आहे? आणि असं सारखं तिच्या कॉलची वाट बघून पण काही होणार नाहीये. हे बघ, तिला जेव्हा कॉल करायचा असेल ना तेव्हा ती करेल तुला. सांग रे म्हण्या. हे विश्वा, सगळं चिल मार रे आणि मला अभ्यास करू द्या रे. काय नसतं. ताई, जानू, तू जरी माझ्यापेक्षा लहान असलीस तरी माझ्यापेक्षा जास्त समजूतदार आहेस. मागच्या वेळी जेव्हा माझ्या लग्नाची बोलणी सुरू होती तेव्हा तूच मला समजावलं होतंस. आता तुला काय वाटतंय ते मला चांगलं समजू शकतो. ताई, अगं पण मला आता लग्न करायचं नाहीये. हे बघ जानू, तू मागच्या वेळी जे मला सांगितलं होतंस तेच मी तुला सांगणार आहे. हे स्थळ चांगलं आहे. आपल्या घरातल्या सगळ्यांना हा मुलगा मनापासून आवडलाय. जानू, आजपर्यंत आपल्या आईबाबांनी खूप सहन केलं. निदान तुझ्या लग्नामुळे तरी आपल्या घरात थोडा आनंद येईल. नाही नाही अगं, मी तुला या लग्नासाठी अजिबात जबरदस्ती करत नाहीये. तू तुझा वेळ घे, नीट विचार कर. आई, मला नक्की काय करावं काहीच कळत नाही. आई, मला ना एकीकडे असंही वाटतं तू जे काही सांगतेस ते सगळं ऐकावं, लग्न करावं.
पण दुसरीकडे असं वाटतं खूप घाई होते. म्हणजे लग्नानंतर माझं कॉलेज, माझे मित्रमैत्रिणी, सगळं काही माझ्यापासून दूर जाईल. अगं नाही जानू, तू तुझं कॉलेज सोड, मित्रमैत्रिणी विसर, असं नाही सांगते मी तुला. फक्त त्याबरोबर तू तुझ्या लग्नाचाही विचार कर, एवढंच म्हणते. आपल्या आई बाबांनी आपल्या लग्नाची खूप स्वप्न बघितली आहेत. माझं लग्न नाही होणार आता. कदाचित माझ्या नशिबातच नव्हतं कधी लग्न. पण तुझं सगळं छान होऊ दे, एवढंच वाटतंय मला. घाई, अजिबात घाई नाहीये. नीट विचार कर आणि मग निर्णय घे. दादा, त्रिमूर्ती जाऊ. थांबा दादा. ओहो अंजली, मी तुम्हाला मागच्याच वेळी सांगितलं ना माझं नाव अंजली नाहीये. मग तुम्ही का मला सारखा सारखा त्रास देता? जाऊ दे मला. मॅडम नाही तुम्ही जा, पण तुम्ही असं का म्हणालात की मी तुम्हाला त्रास देतो? मी कधी दिला तुम्हाला त्रास? मला तुमच्याशी बोलत बसायला वेळ नाहीये, मला घाई आहे. नाही नाही घाई मलाही आहे हो मॅडम. मी काय म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे. म्हणजे तुम्हालाही घाई आहे, मलाही घाई आहे, तर आपण शेअर ऑटो करूया ना? नाही नाही म्हणजे ऑटो शेअर करूया. तुम्ही काय केलं, शेअर ऑटो? नाही 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 म्हणजे तुम्हाला जिकडे उतरायचं तिकडे तुम्ही उतरा, मी पण तिकडेच उतरतोय. नाही नाही म्हणजे तुम्हाला जिकडे उतरायचं तिकडे तुम्ही उतरा, मी मला जिकडे उतरायचं तिकडे उतरेन. हो ताई आणि दादा, हे बघा तुम्हा दोघांनाही ना जिथं पाहिजे तिथं मी सोडतो. आपण पहिले माझ्या रिक्षा तर बसावं. रिक्षा तर बसा. मी अनोळखी लोकांबरोबर रिक्षात बसत नाही. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की मी रोज अनोळखी लोकांबरोबर रिक्षात बसतो? एक मिनिट माझ्याकडे आयडिया आहे. ताई तुम्ही मागे बसा, बसा मागे. आणि दादा तुम्ही. मी पण मागे बसू? अहो तसं नाही, मग तुम्ही पुढे बसा, पुढच्या सीटवर माझ्या बरोबर. हा कसं आहे माहितीये का साहेब, या रोडवरती ना पटकन रिक्षा मिळत नाही, म्हणून म्हणतोय या बसा. चला. बसा मॅडम, बसा बसा. क्या बात है दादा, क्या बात है. क्या बात है दादा. दादा, गाणं बंद करा ना. बंद करावं, बंद करा. हे कसं कसा बंद करायचं मी करतो. मॅडम गुणगुणलं तर चालेल ना? ठीक आहे, नाही गुणगुणत. दादा मला सांग ना, थोडा गप्पा मोरे थोडा टाइमपास होईल. हो मारा ना.
कसं आहे, अनोळखी माणसाबरोबर प्रवास सुरू केला असेल तर थोड्या गप्पा मारल्या पाहिजेत ना. बरोबर आहे. मला सांग, कुठं राहतो तुम्ही? रिक्षात. काय? हो साहेब, पैसा कमवायला ना दिवस रात्र रिक्षा चालवावी लागते. रिक्षा हेच आपलं घर आहे साहेब. अच्छा, तसं काय, चांगलं आहे की. अरे वा, अहो माझा फेवरेट हिरो आहे. काय सांगताय काय? हा, नमस्कार करतो. तुम्ही पण फॅन आहात वाटतं याचे. मग बघा ना, त्याचा स्टाईल बघा ना कसे आहे. अरे ओके, ते मी एकदम दादा तुम्हाला म्हणून सांगतो. हा सांगा. माझी नाही का लांबची पण. लांबची मामे होईल. अंजली नाव आहे तिचं. हा, तिचे डोळे ना इतके सुंदर आहेत, इतके सुंदर आहेत, म्हणजे इतके बोलके आहेत ना, न बोलता सगळं कळतं मला. मी ठरवलंय ना दादा, मी तिच्याशीच लग्न करणार. आत्ता पण तिलाच भेटायला चाललोय. खोडं नाही बोलत ना मॅडम, देवा शपथ सांगतो, खरं बोलतोय. दादा रिक्षा थांबवा. रिक्षा थांबवा. थांबा थांबा दादा, थांबा, मॅडमसाठी थांबा. मला पण इकडेच उतरायचं होतं. किती झाले पैसे? तुमचे 50 आणि यांचे 50, 100 रुपये झाले. सुट्टे नाही आहेत. थांबा थांबा थांबा, हे घ्या, माझ्याकडे घ्या. अहो घ्या, हो घ्या. थँक्यू. ताई, तुम्ही यांना पैसे द्या. तुम्ही कशाला दिलेत पैसे? मी दिले असते ना. अहो राहू द्या मॅडम, एवढं काय त्यात. तुम्हाला घाई होते ना, तुम्ही नाही का. तुम्ही 1 मिनिट थांबा. ताई, तुमच्याकडे सुट्टे पैसे? थँक्यू. हे घ्या पैसे. हो काय तुम्ही पण. Can I have your attention, please, everyone? And thank you so much for joining us in this party. तुम्हा सगळ्यांना आतापर्यंत कल्पना आलीच असेल की आजची पार्टी आपण कशासाठी ठेवली. आनंदी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं सगळं काम इथून पुढे मी आणि माझी बायको सुपर्णा आम्ही एकत्र बघणार आहोत. सुपर्णाचे मोठे भाऊ लेट मिस्टर श्रीकांत इनामदार यांनी ही कंपनी जशी सांभाळली, त्यांच्याच मार्गावर आम्ही इथून पुढे ही कंपनी सांभाळणार. श्रीकांत दादा नेहमी सांगायचे, यू शुड फॉरगेट द पास्ट अँड फोकस ऑन द फ्युचर. त्याचप्रमाणे आधीचं सगळं विसरून आम्ही ठरवले की एक नवीन सुरुवात करूया आणि आपली कंपनी, आपल्या सगळ्यांची कंपनी खूप मोठी करूया. येस, आणि यासाठी आम्हाला तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट हवाय आणि म्हणूनच आज आम्ही ही पार्टी दिली. सो प्लीज फील फ्री अँड एन्जॉय द पार्टी प्लीज. आफ्टर यू. अरे
आनंदी, हाऊ आर यू बेटा? आय एम फाईन. गॉड ब्लेस यू. आजी, काय ग कुठे काय आलीस? आजी मला भूक लागली, मला पण दे ना काहीतरी खायला. सांगितलं होतं ना काम केल्याशिवाय खायला मिळणार नाही म्हणून. मग का आलीस? आणि खायचं असेल तर काय करावं लागेल? अधिक काम करावं लागेल, हो की नाही? तेव्हा आता मी बोलावल्याशिवाय इथे यायचं नाही. चल निघ. अगं पळतचा. काय करतेस तू? डेटिंग फ्रॉम यूज ब्रेड्स मुद्दामून करतेस ना हे सगळं, माझं रेप्युटेशन खराब करायला. मी तुला सांगितलं होतं ना घराबाहेर यायचं नाही. इथं काय करतेस तू पार्टीमध्ये? आज जाऊन बस. परत जर मला बाहेर दिसलीस ना तर बघ, कळलं? जा आतमध्ये. काय डिस्टर्ब करतात यार, अभ्यास पण करू देत नाही. ए जानूचा फोन आहे, जानूचा फोन. ए फोन दे, फोन दे. कोणाचा फोन आहे? मी उचल. उचल पटकन उचल. मागे वा, उचल. हॅलो जानू. हॅलो मॅड, ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. म्हणजे मी सांगणारच आहे, पण त्याआधी माझी एक अट आहे. अट? कसली अट? तू मला तुझं सिक्रेट सांगायचंस. म्हणजे परत सांगू? अरे विश्वा, तूच मला म्हणाला होतास ना भावनाताईच्या लग्नानंतर तू मला त्या मुलीचं नाव सांगशील. विश्वा, एक मिनिट हा, आता मला कोणतीच कारण ऐकायची नाहीये, प्लीज. अरे बघतोयस काय? बोल ना. बोल. आय लव्ह यू जानू. आय लव्ह यू सो मच. हॅलो हॅलो विश्वा, काय झालं? मी तुझ्याशी बोलतीये. हा हो सांगतो. बरं ऐक, तू एक काम कर, मला टेकडीवर येऊन दे, मी तिथे तुझी वाट बघते. ओके जानू.
येतो. ठीक आहे, बाय मॅट, पटकन पोहोच तिथे. हे काय म्हणाली? अरे बोल ना, काय म्हणाली ती? जानूने मला मंदिराच्या टेकडीवर बोलवलंय. काय? ती म्हणते की जे सिक्रेट मी तिला सांगणार आहे ते तिथे येऊन सांग. म्हणजे तिने काय ऐकलंच नाही. ए मी जातो रे. अरे थांब 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 थांब. अरे ऐकलं असेल रे, पण या जानूच्या मॅडने ना याने तिला टिपिकल प्रपोज केला असणार. जानू तू मला खूप आवडते, माझं तुझ्यावर प्रेम आहे, या पलीकडे तो काहीच बोलला नसणार आणि तिला याच्याकडून ग्रँड प्रपोजची अपेक्षा असेल. उगाच नाही तिने याला टेकडीवर बोलावलं. रोमॅन्टिक जागा, एकांतात. ए चल 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 लवकर आवर आणि निघ आणि सरळ टेकडीवर जा आणि तिला बोल, आय लव्ह यू जानू. ए अरे हे तूच सांग. इकडे मी तुला सांगतो कसं करायचं. काय करायचं माहिती आहे? टेकडीवर जायचं आणि मग काय करायचं? मग काय करणार? अहो हे बघा ना, विलास भाऊजींनी आपल्या सिद्धूसाठी त्यांच्या मुलीचा फोटो पाठवलाय. छान आहे ना? चांगली घरंदाज मुलगी दिसते. आई बघ ना. अरे वा, खरंच की ग. हे मुलांची लग्न कशी वेळेवर व्हायला हवीत. आजकालच्या पिढीचं काही सांगताच येत नाही ना. जातपात बघत नाहीत, घराणं बघत नाहीत. उद्या आपल्या सिद्धूने जर सांगितलं की ही मुलगी मला आवडते, माझं हिच्यावर प्रेम आहे, आणि घरी आणून उभं केलं तर काय करणार आहोत आपण? नाही नाही संपत, रेणुका एकदम बरोबर बोलतेय. या घरात येणारी मुलगी या घरच्या तोला मोलाचीच असायला पाहिजे. त्या मुलीची चौकशी करा चांगली. अरे असं पाहतोस काय, आजूबाजूच्या गावातून माहिती काढ. होय. हा नाही ते कराच, पण मला असं वाटतं की ही मुलगी आपल्या सिद्धूसाठी अगदी योग्य मुलगी आहे. नक्की? हो ना. आणि मुलगी जर पसंत असेल ना तर त्यांनी आपल्या सिद्धूची पत्रिका मागवली आहे. नाही काय, पत्रिका जर जुळत असेल दोघांची तर मुहूर्त काढून टाकू ना लगेच आपण. अरे वा. ए ऐक, काय 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 बोलतेस तू? तू 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 जर माझं लग्न करायचं ठरवलंस ना तर काय? अरे यार, तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल यार. काय आहे सिद्धू? तर का चिडतोस तिच्यावर? आणि तिचं काय चुकलं रे? आणि हे बघ, तुझं लग्न झालं ना, काय प्रॉब्लेम वगैरे काय होणार नाहीये. अहो नाही, तसं नाही पप्पा. ते अरे ते निवडणूक पप्पा, निवडणूक तोंडावर आली आहे म्हणून मी बोलतोय की ही वेळ बरोबर नाहीये. आणि म्हणूनच मला असं वाटतं की लग्न करण्यासाठी ही काही करेक्ट वेळ नाहीये. पप्पा, आपण निवडणुकांवर फोकस करू. मी दिवस रात्र पार्टीसाठी काम करण्याची स्वप्न बघतो आणि तुम्ही काय लग्नाचं मध्ये आणलंय? नाही नाही नाही, ते काय नाही पप्पा. जोपर्यंत आमदार होत नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आणि हेच माझं स्वप्न आहे. आनंदी, आनंदी बळ काय झालं? तू तू ठीक आहेस ना? कशी कशी पडली ग तू? लहान मुलांची कसं वागायचं इतकंही समजत नाही तुम्हाला? तुमच्यामुळे पडल्यात त्या. आता इथे आनंदींना मी एक सेकंदही ठेवणार नाही. मी माझ्या बरोबर घेऊन जाते त्यांना. थांब. कोण लागते आनंदी तुझी? तू काय स्वतःला तिची आई समजतेस? एक गोष्ट नीट लक्षात ठेव, मी आनंदीची आत्या आहे. तिची काळजी कशी घ्यायची ना मला चांगलं माहितीये. तिला कसं वाढवायचं हे तू मला शिकवायची गरज नाहीये. आणि उगाच आनंदीचा यूज करून आमची प्रॉपर्टी हडपण्याचा प्रयत्न करू नकोस. मी इथे प्रॉपर्टीसाठी आलीच नाहीये. मी इकडे आनंद. बस. ही कोण आहे असं तुम्हाला प्रश्न पडला असेल ना? हिचं माझ्या भावाशी लग्न ठरलं होतं, पण
हिच्या पत्रिकेतल्या दोषामुळे लग्नाच्या दिवशीच अशी मम्मा आणि माझा दादा कायमचे सोडून गेले. डोंट क्रिएट अ सीन. आनंदीला आमच्याकडे दे आणि निघ, नाहीतर परत पोलिसांना बोलवावं लागेल. नाही प्लीज मला इथून घेऊन जा, मला इथे नाही राहायचं. आनंदी चल. नाही आनंदी नाही भाऊ नाही, भाऊ नाही, भाऊ नाही, भाऊ नाही, भाऊ नाही, भाऊ नाही. एकदा सांगून कळत नाही. निघ.